नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या इंग्रजी या पाठ्यपुस्तकातील 1.1 मान्सून या पोयमचे क्वेश्चन आणि आन्सर बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण ही पोयम गाऊन बघितली होती. आता आपण या पोयममधील प्रश्नांची उत्तरे शोधूया. चला. Question A. Name the 5 seasons of India and tell one features of each. भारतातील 5 ऋतूंची नावे सांगा आणि त्या प्रत्येक ऋतूचे एक फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य सांगा. आन्सर. फर्स्ट सीझन समर. समरचं फीचर आहे द वेदर इज व्हेरी हॉट. सेकंड सीझन रेनी किंवा त्यालाच आपण मान्सून असे देखील म्हणतो. याचं फीचर आहे इट रेन्स हेवीली. तिसरा सीझन आहे ऑटम. ऑटम सीझनचं फीचर आहे ट्रीज शेड देअर लिव्स. चौथा सीझन आहे विंटर. विंटरचं फीचर आहे द वेदर इज कोल्ड. अँड लास्ट सीझन आहे स्प्रिंग आणि या स्प्रिंग सीझनचं फीचर आहे फ्लॉवर्स ब्लूम अँड द वेदर इज प्लीजंट. अशा प्रकारे भारतामधील या 5 सीझन्सची आपण फीचरसह माहिती बघितली. क्वेश्चन सी. फिल इन द ब्लँक्स युजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द पोयम. म्हणजे आपल्याला या पोयममधून एक ॲप्रोप्रिएट वर्ड म्हणजे योग्य असा शब्द शोधून लिहायचा आहे. फर्स्ट, द लँड हॅज डॅश डॅश. याचं योग्य आन्सर आहे द लँड हॅज ड्राईड. सेकंड, द रिव्हर्स आर डॅश डॅश. याचं राईट आन्सर आहे द रिव्हर्स आर थर्स्टी. थर्ड, द क्लाउड्स आर डॅश डॅश. याचं राईट आन्सर आहे द क्लाउड्स आर डार्क. फोर्थ, फीचर स्प्रेड द पीकॉक्स डॅश डॅश. राईट आन्सर द फीचर स्प्रेड द पीकॉक स्वे. फिफ्थ, बोल्ट्स ऑफ लाइटनिंग स्ट्रीट अँड डॅश डॅश. राईट आन्सर बोल्ट्स ऑफ लाइटनिंग स्ट्रीट अँड शीमर. क्वेश्चन डी. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग युअर प्रेडिक्शन्स. तुमच्या प्रेडिक्शन्सचा म्हणजे तुमच्या भाकितांनुसार पुढील वाक्य पूर्ण करा. फर्स्ट सेंटेन्स, इफ इट डज नॉट रेन देन. जर पाऊस झाला नाही तर नंतर काय होतं. त्याचा आन्सर आहे द क्रॉप्स विल ड्राय अप और देअर विल बी ड्रॉट. जर पाऊस पडला नाही तर द क्रॉप्स विल ड्राय अप म्हणजे पिकं जी होती ती कोरडी पडतील किंवा देअर विल बी ड्रॉट किंवा तेथे दुष्काळ पडेल. सेकंड, इफ इट रेन्स कंटिन्युअसली देन. जर सतत पाऊस झाला तर काय होईल. द स्ट्रीट्स विल फ्लूड और एव्हरीथिंग विल गेट वेट. म्हणजे रस्ते सगळे पुरांनी भरून जातील किंवा सगळीकडे ओलाच ओलं होईल. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड अँड राईट द वर्ड्स फ्रॉम द पोयम दॅट राईम विथ. खालील शब्दांचे यमक जुळणारे शब्द शोधा आणि लिहा. फर्स्ट वर्ड बार्क. याचं रायमिंग वर्ड आहे लार्क. सेकंड, वंडर. रायमिंग वर्ड आहे थंडर. नेक्स्ट वर्ड मेरी. रायमिंग वर्ड आहे चेरी. लास्ट वर्ड यार्ड. त्याचा रायमिंग वर्ड आहे हार्ड. रीड द पोयम अँड कम्प्लीट द गिवन टेबल. पोयम वाचा आणि खालील दिलेलं टेबल पूर्ण करा. त्यासाठी आपल्याला काही ऑप्शन्स म्हणजे पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायांचा वापर करून आपल्याला खालील दिलेल्या शब्दांचे सिमिलर वर्ड्स शोधायचे आहेत. तर चला आपण हा टेबल पूर्ण करूया. फर्स्ट वर्ड थंडर. थंडरचा सिमिलर वर्ड आहे रोअर. सेकंड, होस. होसचा सिमिलर वर्ड आहे स्प्रेड. नेक्स्ट, बोल्ट. बोल्टचा सिमिलर वर्ड आहे फ्लॅश. नेक्स्ट वर्ड ब्राईट अँड चेअरफुल. ब्राईट अँड चेअरफुलचा सिमिलर वर्ड आहे हॅप्पी. ड्रेंच. ड्रेंचचा सिमिलर वर्ड आहे कम्प्लिटली वेट.
नेक्स्ट क्वेश्चन, विच सीझन इज मेन्शन हिअर? या ठिकाणी कोणता ऋतू मेन्शन केलेला आहे? द लँड हॅज ड्राईड, इट्स सो पार्च, द फील्ड्स आर हंगरी, रिव्हर्स थर्स्टी. याचं राईट आन्सर आहे समर सीझन. नेक्स्ट क्वेश्चन, रीड, थिंक अँड कम्प्लीट द फॉलोइंग. वाचा, विचार करा आणि खालील टेबल कम्प्लीट करा. या ठिकाणी कंडिशन बिफोर रेन म्हणजे रेन येण्या अगोदरची परिस्थिती आणि कंडिशन आफ्टर रेन, रेन आल्यानंतरची परिस्थिती, अशा दोन कंडिशन्स आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायची. फर्स्ट, स्काय. स्कायची रेन येण्या अगोदरची कंडिशन डार्क, क्लाउडी आणि ग्रे असतो. आफ्टर द रेन द स्काय क्लिअर, ब्राईट आणि ब्ल्यू दिसतो. यानंतर लँड. लँडची पाऊस येण्या अगोदरची परिस्थिती ड्राय, पार्च अँड डस्टी. आणि पाऊस आल्यानंतर लँड असते वेट, मडी अँड क्लीन. नेक्स्ट, अर्थ. अर्थची बिफोर द रेन म्हणजे पाऊस येण्या अगोदरची परिस्थिती असते हॉट, थर्स्टी अँड ब्राऊन. आफ्टर द रेन पाऊस आल्यानंतर कूल, रिफ्रेश अँड ग्रीन. नेक्स्ट, रीड द फॉलोइंग एक्झाम्पल. फ्लाय फ्लाय लिटल बर्ड. रिपिटेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच अ वर्ड, फ्रेज ऑर लाईन इज रिपीटेड. म्हणजे रिपिटेशन ही फिगर ऑफ स्पीच कधी येते की ज्या वेळेला एखादा शब्द किंवा एखादी फ्रेज किंवा लाईन रिपीट झालेलं असतं त्यावेळेस रिपिटेशन ही फिगर ऑफ स्पीच येते. फाइंड अनदर एक्झाम्पल्स ऑफ रिपिटेशन. रिपिटेशनचे आपल्या पोएममधून अजून एक्झाम्पल्स शोधा. आन्सर, ओ रेन रेन कम अवर वे, रेन रेन इज ऑन हर वे, रेन रेन शी इज ऑन हर वे, ओ रेन रेन शी इज कम ऑन हर वे, ओ रेन रेन कम अगेन. या सर्व सेंटेन्समध्ये रेन रेन हे वारंवार रिपीट झालेलं आहे म्हणून या सर्व लाईनमध्ये रिपिटेशन ही फिगर ऑफ स्पीच आहे. अशा प्रकारे आपण मान्सून या पोयमचे सर्व क्वेश्चनचे आन्सर या ठिकाणी सोडून घेतलेले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.